Welcome student. We will continue practice set 4.2 of chapter number 4 financial planning. Question number 4. Malik Gas Agency, Chandigarh Union Territory purchased some gas cylinders for industrial use for rupees 24,500 and sold them to the local customers for rupees 26,500. Find the GST to be paid at the rate of 5% and hence CGST and UTGST to be paid for this transaction. ब्रॅकेटमध्ये पहा काय दिलेले आहे. फॉर युनियन टेरिटरीज देर इज UTGST इन्स्टेड ऑफ HGST. स्टेटमध्ये HGST आकारला जातो आणि युनियन टेरिटरीज म्हणजेच केंद्रशासित प्रदेश असेल तर त्या ठिकाणी SGSTच्या ऐवजी तो UTGST असतो, कारण ते युनियन टेरिटरीज केंद्रशासित प्रदेश आणि S म्हणजे स्टेट राज्य. म्हणून या ठिकाणी चंदीगड हे युनियन टेरिटरीज आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी UTGST आकारला जाणार आहे. त्याच्या या एक्झाम्पलमध्ये परचेस प्राईस जी आहे ती रुपीज 24,500 आहे. त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणतो आणि म्हणजे परचेस प्राईस दिलेली आहे, या ठिकाणी डायरेक्ट GST दिलेलं नाही आहे. GST इज 5% ऑन द परचेस प्राईस आणि सेल प्राईस जी आहे ती रुपीज 26,500 आणि फाइंड द GST हेन्स CGST अँड UTGST असा क्वेश्चन विचारलेला आहे. सो फर्स्ट फाइंड आउट द इनपुट टॅक्स, फर्स्ट फाइंड आउट द आउटपुट टॅक्स. सो आउटपुट टॅक्स is equal to 5% of 26,500. GST जो आहे तो 5% दिलेला आहे. सो इट इज इक्वल टू 5% means 5 upon 100 into 26,500. So is equal to, these two zeros are cancelled and then we get 5 into 5 25, carry over 2, 5 into 6 30, 30 plus 2 then 32, carry is 3, 5 into 2 10, 10 plus 3 13. So 1,325. Now input tax is equal to 5% of 24,500. Purchase price आहे 24,500 आणि GST आकारला जातोय तो 5%. So it is equal to 5 upon 100 into 24,500. These two zeros cancel with these two. So 5 into 2 45. 5 into 5 25, carry over 2, 5 into 4 20, 20 plus 2 22, carry over 2, 5 into 2 10, 10 plus 2 12. So input tax is equal to 1,225. Therefore input tax credit is equal to 1,225 rupees. Now find out the GST. The GST is equal to GST payable is equal to output tax minus ITC. So it is equal to, output tax is 1,325
आणि ITC is 1225. So difference is ₹100. Now also find the CGST and UTGST. Now CGST and UTGST are same. That is equal to 1/2 times the GST. So it is equal to 1/2 into 100. 100 चे हाफ होतील ₹50. So these are the two values. First काय question होता, find the GST to be paid. So therefore write the answer. GST to be paid is ₹100, and also find CGST and UTGST. Now CGST and UTGST to be paid is ₹50. Now question number 5. The question number 5 is MS Beauty Products paid 18% GST on cosmetics worth ₹6,000 and sold to a customer for ₹10,000. What are the amounts of CGST and SGST shown in the tax invoice issued? आता इथं फक्त अमाऊंट विचारलेली आहे CGST आणि SGST इन द टॅक्स इनव्हॉइस. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त आउटपुट टॅक्स विचारात घ्यावा लागेल, कारण टॅक्स इनव्हॉइस देताना म्हणजे बिल पावती देताना त्याच्यामधला SGST आणि CGST फाईंड करायचा आहे. म्हणजे आउटपुट टॅक्स पहा, या ठिकाणी आउटपुट टॅक्स इज इक्वल टू ज्यावेळेस वस्तू सेल केली त्यावेळेस 18% त्याच्यावर GST आहे. 18% ऑफ ₹10,000. ती 10,000 रुपयाला वस्तू विकलेली आहे आणि GST आहे 18%, म्हणून 18% ऑफ ₹10,000. So 18/100 into 10,000. Now these two zero cancel with these two, then 18 into 100, then 1800. हा आउटपुट टॅक्स येईल पहा. आता what are the amounts of CGST and SGST? आता हा जो GST आहे तो GST म्हणजेच तो आलेला आहे ₹1,800. एक कस्टमरला एवढा GST द्यावा लागेल आणि CGST आणि SGST जे असतात ते GSTच्या हाफ येणार आहे. सो इट इज इक्वल टू 1/2 इंटू 1,800. सो हाफ करा, ते येतील 900. So write the answer. The amounts of CGST and SGST shown in the tax invoice issued is ₹900. या ठिकाणी फक्त टॅक्स इनव्हॉइस इश्यूड होताना CGST आणि SGST विचारला होता, त्यामुळे फक्त ग्राहकाला तो टॅक्स किती भरावा लागणार आहे, पावतीमध्ये तो किती टॅक्स येणार आहे
ते फाइंड करायला सांगितलं होतं पहा. नाउ क्वेश्चन नंबर 6. द क्वेश्चन नंबर 6 इज प्रिपेअर बिझनेस टू कंज्युमर, म्हणजे शॉर्टमध्ये B2C, बिझनेस टू कंज्युमर, टॅक्स इनव्हॉइस. आता टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा आहे, म्हणजे बिल पावती तयार करायची आहे पहा. युझिंग गिव्हन इन्फॉर्मेशन, त्यासाठी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सुरुवातीला राईट द नेम ऑफ सप्लायर, ॲड्रेस, डेट, इनव्हॉइस नंबर, GSTIN एटसेट्रा. ही सर्व माहिती लिहायला सांगितलेली आहे. ॲज पर युअर चॉईस, आपल्या चॉईसने ही माहिती लिहायची आहे पहा. सप्लायर, MS, ॲड्रेस, डेट, इनव्हॉइस नंबर, GSTIN, ही सगळी माहिती ते टॅक्स इनव्हॉइस तयार करताना आपल्या चॉईसनुसार लिहायची आहे. पर्टिक्युलर्स, म्हणजे पर्टिक्युलर्स कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी घेतलेल्या आहेत पहा. रेट दिलेले त्यांचे. रेट ऑफ मोबाईल बॅटरी ₹200, म्हणजे एक मोबाईल बॅटरीची किंमत ₹200 आहे. रेट ऑफ GST 12%, जो GSTचा रेट आहे तो 12% दिलेला आहे. HSN कोड, टॅक्स इनव्हॉइसमध्ये HSN कोड असतो, आणि एक पीस खरेदी केलेला आहे मोबाईल बॅटरीचा. सेकंड, रेट ऑफ हेडफोन ₹750, एक हेडफोनची किंमत ₹750 आहे. GST त्याच्यावर 18% आहे. हेडफोनसाठी HSN कोड आहे 8518, आणि हेडफोनसुद्धा एकच पीस घेतलेला आहे. तर या दिलेल्या माहितीवरनं टॅक्स इनव्हॉइस तयार करा असं सांगितलेलं आहे. आता तो टॅक्स इनव्हॉइस कसा तयार होतो बघा. आपल्याला टॅक्स इनव्हॉइस तयार करता आलं पाहिजे. आता सुरुवातीला मोबाईल बॅटरीचा रेट दिलेला आहे 200. टॅक्स इनव्हॉइसमध्ये आपल्याला CGST, HGST या किमती लागतात, त्या सुरुवातीला फाइंड करून घेऊया आणि नंतर टॅक्स इनव्हॉइस तयार करूया. मोबाईल बॅटरी ₹200, 6% त्याच्यावर CGST बसणार आहे. मग CGST इज इक्वल टू 6% ऑफ 200, म्हणजेच 6/100 इंटू 200. ते सॉल्व केलं, हे 2 झिरोज कॅन्सल होतील, आणि 6 इंटू 2 12, म्हणजे CGST येईल ₹12 मोबाईल बॅटरीसाठी. आणि CGST आणि HGST हा सेम असतो, तो ₹12 येणार आहे. GST आपल्याला 12% दिला होता, मग CGST हा 6% येतो. आता रेट ऑफ हेडफोनचा रेट आहे ₹750. या ठिकाणी GST जो दिलेला आहे तो 18% आहे, म्हणून CGST येणार आहे त्याच्या हाफ म्हणजे 9% ऑफ 750, म्हणजेच 9/100 इंटू 750 हे कॅल्क्युलेट करा. ही व्हॅल्यू येईल ₹67.50. आता CGST आणि HGST सेम असतात, ₹67.50. म्हणजे आपल्याला टॅक्स इनव्हॉइस तयार करताना हे GSTवरनं CGST आणि HGST फाइंड करून घ्यावे लागतील, आणि नंतर मग ती टॅक्स इनव्हॉइस तयार करावी लागेल पहा. आता टॅक्स इनव्हॉइस ऑफ गुड परचेस त्यांनी सांगितलं सप्लायरचं नाव लिहा. तर आपली चॉईस काही नाव घेऊ शकतो आपण. SP मोबाईल सेंटर. ॲड्रेस पहा या ठिकाणी 18 राज पार्क, पुणे 9. स्टेट लिहायला सांगितलं आहे, महाराष्ट्र स्टेट आहे. मोबाईल नंबर 8234765821, 10 अंकी मोबाईल नंबर लिहा. आणि ईमेल ॲड्रेस spk@gmail.com, हे सगळं आपल्या चॉईसने लिहायला सांगितलं होतं. त्यानंतर GSTIN हा 15 अंकी नंबर आहे. सुरुवातीला 2 डिजिट असतात, तो स्टेट कोड महाराष्ट्राचा 27, नंतर पुढचे हे इथपर्यंतचे 10 अंक म्हणजे पॅन कार्ड नंबर असतो, नंतर 1Z4 असा हा 15 अंकी नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. 1 म्हणजे किती वेळा रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते दाखवतो. Z डिफॉल्ट सर्व नंबरमध्ये Z असतोच, आणि फॉर शेवटचा नंबर आहे 4,
तो व्हॅलिडिटीसाठी असतो पहा. आता सुरुवातीला हे इनव्हॉइस नंबर GST/240 आणि इनव्हॉइस डेट, समजा आजची आपण डेट लिहूया 18/9/2020. ही सगळी माहिती लिहिल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी टॅक्स इनव्हॉइस तयार करायचं आहे. 2 वस्तू घेतलेल्या आहेत, सिरियल नंबर 1, 2. त्याचे सेकंड कॉलममध्ये HSN कोड लिहायचे. कोणते प्रॉडक्ट घेतले त्याचं नाव लिहायचे. त्याचे रेट दिलेले आहेत, किती घेतलेली क्वांटिटी, 1 पीस 2 पीस. त्याच्यावरनं टॅक्सेबल अमाऊंट फाइंड करायची आहे आणि नंतर CGST रेट आणि किती टॅक्स, त्याचप्रमाणे SGST रेट आणि टॅक्स आणि टोटल व्हॅल्यू त्या वस्तूची फाइंड करायची आहे. अशा प्रकारे एकूण याच्यामध्ये आपल्याला 11 कॉलम दिसत आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर हे 11 कॉलम तयार करून टॅक्स इनव्हॉइस तयार करायचं आहे. तर हे पहिल्यांदा मोबाईल बॅटरी घेतलेली आहे आणि HSN कोड दिला होता 8507. एक्झाम्पलमध्ये तो आपल्याला HSN कोड दिलेला आहे. तोच कोड आपण या ठिकाणी लिहायचा आहे पहा. मग तो HSN कोड 8507 आहे. रेट दिला होता 200. एकच पीस खरेदी केलेला आहे. आता टॅक्सेबल अमाऊंट किती येणार आहे, रेट 200, एक पीस घेतला आहे म्हणजे 200 रुपये येणार आहे. आता GST आपण CGST फाइंड केलेला आहे. रेट होता 6% आणि ₹12 हा CGST आलेला आहे. CGST आणि SGST सेम असतो, त्यामुळे SGST रेट 6% आणि टॅक्स टोटल आलेला आहे 12. आणि मग टोटल मोबाईल बॅटरीची व्हॅल्यू 200, टॅक्सेबल अमाऊंट 200 प्लस CGST 12 प्लस SGST 12 अशी टोटल होणार आहे 224. त्याचप्रमाणे आपल्याला हेडफोनसाठी HSN कोड होता 8518. रेट होता 750. एक पीस घेतलेला आहे. टॅक्सेबल अमाऊंट त्यामुळं एकच पीस आहे, रेट 750 आहे, त्यामुळे टॅक्सेबल व्हॅल्यू तीच येणार 750. आता या ठिकाणी CGST फाइंड केलं तर आपण अगोदरच 9%, तो येतो 67.50. CGST आणि SGST सेम असतात, त्यामुळं तोही 67.50. आता इथं टोटल व्हॅल्यू फाइंड करताना टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस CGST आणि प्लस SGST हे ॲड केलं की टोटल व्हॅल्यू येते 885. आता या ठिकाणी टोटल रुपीज CGST टोटल किती बसलेला आहे पहा, 79.50. SGST तेवढाच आहे 79.50. आणि हे जे सर्व काही वस्तू घेतले असतील त्याची टोटल विथ CGST आणि SGST, मग ही सर्व टोटल केली 224 आणि 885, तर टोटल येईल 1109. अशा प्रकारे आपल्याला टॅक्स इनव्हॉइस तयार करता येते. याच्या पुढं जो क्वेश्चन नंबर 7 आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे टॅक्स इनव्हॉइस आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे. ती तुम्ही तयार करून पहा.